नाशिकच्या पर्यटन स्थळ म्हणून ओळख असणाऱ्या पांडवलेना या ठिकाणी आज दुपारच्या सुमारास डोंगराला आग लागल्याची घटना घडली आहे। नेमकं ही आग लागली कशी याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। या ठिकाणी रोज हजारो पर्यटक ट्रॅकिंग करता जातात, तर परिसरात विविध प्रकारचे छोटे मोठे जीवसृष्टी आहेत, त्यामुळे प्राण्यांना देखील या आगीची हानी पोहोचू शकते। आग मोठ्या प्रमाणात असल्यानं भिजवणे थोडं मुश्किल आहे। दरम्यान घटनास्थळी इंदिरानगर पोलीस तसेच वन विभागाचे कर्मचारी देखील दाखल झाले होते। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन चव्हाण यांनी। नाशिकच्या पर्यटन स्थळ म्हणून ओळख असलेल्या फाळके स्मारक म्हणजेच पांडवलेना या ठिकाणी दुपारी 1 ते 1:30 वाजेच्या सुमारास आग लागलेली आहे। गेल्या 1.5 ते 2 तासापासून या ठिकाणी आग लागलेली आहे। तुम्ही बघू शकता पोद्दार शाळेच्या अलीकडून तर वरती थेट डोंगरापर्यंत ही आग गेलेली आहे। आगीचं कारण अद्याप स्पष्ट आहे। नेमकं ही आग कशामुळे लागली जाणून घेऊया आपण। आपल्याबरोबर वन विभागाचे आपल्याबरोबर कर्मचारी आहेत, आणि त्यांना विचारून घेऊ ही आग कशामुळे लागली, किती वाजता लागली, नेमकं काय प्रकार आहे। 1.5 ते 2 वाजता लागली सर, आणि आम्ही विझवायला प्रयत्न करतच आहे। तुम्ही किती कर्मचारी आले तिथे आग विझवायला? मी एकटाच आहे आणि मजूर आहे, 5-6 मजूर आहे। कशामुळे आग लागली काय समजलं नाही सर। ते तुम्हाला कसं काय कळालं आग लागली, कोणी कळवलं होतं? आम्हाला स्वतः दिसली होती। तुम्हाला स्वतः दिसली? आता तुम्ही आग कशाच्या साह्याने विझवण्याचं कशाचा? आता आम्ही हिरवे फांटे तोडून त्यासाठी विझवलं होतं। हिरव्या फांटे तोडून असं झोडपून विझवले होते। आता या ठिकाणी किती कर्मचारी तुम्ही? आता सध्या मी एकटाच आहे। तुम्ही एकटेच आहेत का? बरं, तुम्ही काही वरिष्ठांना कळवलं का? कळवलं आहे सर, कळवलं आहे। तर आपल्याबरोबर वन विभागाचे कर्मचारी होते। गेल्या 2 तासापासून आग लागलेली, परंतु या ठिकाणी एकच कर्मचारी आहे आणि या कर्मचाऱ्या थ्रूच ही आग विझवली जात आहे असे या कर्मचाऱ्यांनी सांगितले। या ठिकाणी बऱ्याचशा झाडं जळून देखील खाक झालेले आहेत। त्याच्यानंतर या ठिकाणी मोर, लांडोर तसेच बिबट्यांचं बी मोठ्या प्रमाणात बिबटेसुद्धा या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहेत। नेमकं आगीचं कारण अद्याप स्पष्ट आहे। 9 न्यूजसाठी नितीन चव्हाण, नाशिक।